नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. जगदंब जगदंब. तर अन्वीच्या स्कूलमध्ये होती आज क्रिसमसची पार्टी, तर त्यासाठी मग आजचा मेनू होता पास्ता. तर अन्वीला मग मी आज सकाळी सकाळी पास्ता बनवण्याची प्रिपरेशन केली तिला पास्ता देण्यासाठी. तर सुरुवातीला मी पाणी घेतलं, त्यात तेल मीठ टाकलं, त्याच्यामध्ये पास्ता उकळून घेतला. त्यानंतर कांदा, शिमला मिरची, कॉर्न होते, घरामध्ये जे काही व्हेजिटेबल्स आपले अवेलेबल असतात ते घेतले. मग थोडासा लसूण, थोडासा गार्लिक असं जो असतो तो बारीक कट करून घेतला. आणि माझ्याकडे चिली फ्लेक्स नव्हते म्हणून अशा लाल मिरच्या होत्या, मग त्या कट करून घेतलेल्या. आता कढईमध्ये मी टाकलेलं ते बटर टाकलं होतं. तर मी अशा प्रकारचे बटर मागवते जेणेकरून ते वेस्ट नाही होत आणि लागेल तेवढं बटर आपल्याला घेता येतं. मग बटर थोडंसं हे झाल्यानंतर, मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकला मी लसूण. तोपर्यंत तिकडं व्हाईट सॉसची तयारी करून घेतली. बटर टाकला, त्याच्यामध्ये थोडासा 2 छोटे टेबलस्पून असा मैदा टाकला आणि मग तो व्यवस्थित त्याला छान असं भाजून घेतला. तोपर्यंत तिकडं मग सगळे व्हेजिटेबल्स टाकून असे शॅलो फ्राय केले, थोडेच फ्राय केले आणि त्याच्यामध्ये पास्ता टाकून तो फ्राय केला. त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि व्यवस्थित त्याला हलवून घेतलं आणि नंतर मग आपला जो असतो तो ऑरेगॅनो तो टाकला. आता हे आहे पिझ्झा ऑरेगॅनो हर्ब्स, तर ते टाकले, मिक्स हर्ब्स जे असतात ते टाकले आणि व्यवस्थित त्याला हलवून घेतलं. आता इकडे व्हाईट सॉसमध्ये मी काय केलं, मैदा टाकला आणि दूध टाकलं. एक मोठं जी वाटी असते ते दूध टाकलं आणि तेवढीच वाटी भरून मी पाणी देखील टाकलं, जेणेकरून हा मैदाने असतो ना खूप घट्टपणा येतो. मग तो घट्टपणा येऊ नये, पास्ताला व्यवस्थित त्याला ग्रेव्ही छान व्हावी म्हणून मग दुधासोबत मी थोडंसं पाणी नेहमी ॲड करत असते. तर तुम्ही ॲड करून पहा तुमचा पास्ता छानच लागेल. तर असा मैदा छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित दूध टाकलं. तोपर्यंत इकडं चीज घेतलं, व्यवस्थित मोठ्या किसणीने असं चीज याला ग्रेड करून घेतलं, म्हणजे किसून घेतलं व्यवस्थित त्याला. आणि मग काय केलं, त्या व्हाईट सॉसमध्ये ते चीज टाकलं. चीज व्यवस्थित मेल्ट झालं की गरमागरम ते होतं, पास्त्याचा व्हाईट सॉस बनला होता तो या पास्त्यामध्ये टाकून दिला मी. आता तुम्हाला दाखवलं नाही का, तर मी एका हाताने फोन टाकून ते पटपट हलवू नव्हते शकत, म्हणून मग मी टाकलं आणि नंतर मग तुम्हाला दाखवलं. आणि मीठ वगैरे मग पाहायचं आपल्या हिशोबाने वगैरे टाकायचं. आणि मग अशा प्रकारे रेडी होता आपला पास्ता. खाण्यासाठी खूप यमी झाला होता, इतका टेस्टी झाला आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सना खूप जास्त आवडला. आणि मी बनवला होता गाजराचा हलवा, तो आदल्या रात्रीच बनवला होता. त्याचाही लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झाला आहे, तो जाऊन तुम्ही पहा. मेदूवडा आणि गाजराचा हलवा असा मेनू होता. आणि अन्वीच्या क्रिसमस पार्टीसाठी अशी अन्वी रेडी झाली. आणि हा आमच्या अन्वीचा खूप आनंदाचा क्षण असतो का, तर अन्वीचा हा सण असतो, फेस्टिवल असतो. आणि हे अशा प्रकारे मग अन्वीने आमच्या पूर्ण घराला असं डेकोरेट केलेलं आहे, छान छान असं त्याला काय 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 लावलेलं आहे. आणि अशा प्रकारे डेकोरेशन अन्वीने केलं आहे का, तर अन्वीचा सण आलेला आहे. हे कशा छान प्रकारे अन्वीने डेकोरेट केलं आहे. आणि आमच्याकडे क्रिसमसचं खूप सारं साहित्य आहे. हे अशा प्रकारचा मोठात मोठा अमेरिकेहून आणलेला क्रिसमस ट्री आणि त्याचं साहित्य आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की